नमस्कार. गुड मॉर्निंग मित्रांनो. इन्स्ट्रुमेंटल मेथड ऑफ अनालिसिस युनिट नंबर 5 यामध्ये आपण जेल क्रोमॅटोग्राफी हा चॅप्टर बघत आहोत. तर ह्या चॅप्टरमध्ये आज आपण जो पहिले प्रिन्सिपल बघितलं ते इंट्रोडक्शन बघितलं ते थिअरी बघितली. तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये पॉईंट कव्हर करणार आहोत मेथडॉलॉजी ऑफ जेल क्रोमॅटोग्राफी आणि यालाच बोलतो आपण इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ जेल क्रोमॅटोग्राफी. आता जेल क्रोमॅटोग्राफी ज्या वेळेस आपण मेथडॉलॉजी इन्स्ट्रुमेंटेशन समजून घेणार यामध्ये बरेच सारे पॉईंट्स आहेत, जसं की कॉलम आहे, त्याचं जेल आहे, जेलचं प्रिपरेशन आहे, सॅम्पल ॲप्लिकेशन आहे, इल्युजन मेथड आहे डेव्हलपमेंट करण्यासाठी आणि त्याचं डिटेक्शन करणार कसं, ह्या सर्व पॉईंट्स आपण वन बाय वन बघून घेणार आहोत. तर चला तर मित्रांनो, पहिला पॉईंट आपण समजून घेऊ कॉलम. तर कॉलम जो आहे हा जो पॉईंट जर आपण बघितला इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ जेल क्रोमॅटोग्राफीमध्ये, आणि ह्या जेल क्रोमॅटोग्राफीला आता आपण जेल परमिशन टेक्नॉलॉजी, जेल फिल्ट्रेशन क्रोमॅटोग्राफी, मोलिक्युलर सिविंग किंवा सायझिंग सोल्युशन क्रोमॅटोग्राफी ह्या वेगवेगळ्या नावाने आपण समजून घेतोय. कॉलमचा जर विचार केला जेल क्रोमॅटोग्राफीमध्ये, तर ह्या कॉलमला सगळ्यात महत्त्वाचा हा सेंट्रल कंपार्टमेंट आहे आणि दुसरं या कॉलमलाच हर्ट ऑफ जेल क्रोमॅटोग्राफी असं देखील बोलल्या जातं. आता जो कॉलम आपल्याला यूज करायचा आहे आपल्या इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये, हा जर आपण विचार केला ॲडसॉर्प्शन आणि पार्टिशन क्रोमॅटोग्राफीच्या तुलनेमध्ये हा ब्रॉडर आहे आणि लार्जर पण आहे. म्हणजे आपण जी कॉलम क्रोमॅटोग्राफी टेक्नॉलॉजी यूज केली फॉर सेपरेशन ऑफ वेगवेगळे प्रोडक्टसाठी, तर त्यामध्ये त्यामधला जो कॉलम होता त्या कॉलमपेक्षा इथला जो कॉलम आहे हा थोडा जाड आहे आणि उंचीला आणि हाईटला थोडा जास्त आहे. आता याचं डायमीटर जर आपण बघितलं, जे जेल क्रोमॅटोग्राफीसाठी आपण यूज करणार आहे, तर ते डायमीटर आहे 10 to 200 मिलीमीटर. कारण की याच्यामध्ये आपण जेल यूज करणार आहे ॲज अ स्टेशनरी फेजमध्ये. आणि जर आपण कंपॅरिझन केलं ॲडसॉर्प्शन आणि पार्टिशन क्रोमॅटोग्राफीमध्ये, तर त्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण स्टेशनरी फेज म्हणून सिलिका जेल, त्याची मायक्रॉन साईज 120 to 100 नॅनोमीटर होती. त्यामुळे आपल्याला याचं डायमीटर हे मोठं लागणार आहे. मग आता जो कॉलम आहे, जो कॉलम आपण यूज करणार जेल क्रोमॅटोग्राफीमध्ये, याचा जो कॉलम आहे या कॉलमच्या ॲट द एंड साईडला, तर या एंड साईडला आज आपण ग्लास वूल किंवा एक फिल्टर पेपर ॲड करणार आहोत. तो याच्यासाठी आपल्याला ॲड करायचा की जो आपला स्टेशनरी पेज आहे हा रिटर्न राहायला पाहिजे आणि त्याच्यातून फक्त मोबाईल पेज जो आहे हा शिफ्ट झाला पाहिजे, हा पुढे पास झाला पाहिजे. कारण आपण जो सॅम्पल ॲड करणार आहोत तो जेलमध्ये राहणार आहे, बरोबर. म्हणजे स्टेशनरी पेज म्हणून स्टेशनरी पेज आपला हा रिटर्न राहायला पाहिजे, स्टेबल राहायला पाहिजे. आणि मोबाईल जो फेज आहे तोच फक्त ह्या ग्लास मधून किंवा ह्या फिल्टर पेपरमधून पुढे पास झाला पाहिजे, म्हणजे आपल्याला इल्युजन प्रॉपर मिळणार आहे. तर हा झाला आपला पूर्ण कॉलम बद्दलचा. त्यानंतरचा जो सेकंड पॉइंट आहे तो आहे आपला जेल. म्हणजे याच पॉइंटला आपण बोलणार आहोत की स्टेशनरी पेज. आता हा स्टेशनरी पेज काय आहे, तर ह्या स्टेशनरी पेजमध्ये ह्या जेलबद्दल आपल्याला काही आयडियल प्रॉपर्टीज आहेत. कारण की जे आपण जे यूज करणार आहोत ॲज अ स्टेशनरी पेज म्हणून, हे केमिकली नॉन रिएक्टिव्ह पाहिजे. म्हणजे त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये बोलतो की हे इनर्ट पाहिजे. इनर्ट यासाठी पाहिजे कारण की जे काही सॅम्पल आपण यूज करणार आहोत या सॅम्पल सोबत आणि ह्या जेलच्या पोर साईज ह्या जेलच्या मटेरियल सोबत त्याची कुठल्याही प्रकारची रिएक्शन नाही झाली पाहिजे. ते इनर्ट नेचर पाहिजे, त्याचा कुठलाही सहभाग त्या रिएक्शन मध्ये नाही पाहिजे. त्यानंतर जे जेल मॅट्रिक्स आहे त्याची जी पोर साईज आहे ही पूर्णपणे आपल्याला युनिफॉर्म पोर साईज लागेल. म्हणजे हा एक खूप मोठा पॉईंट आहे. जेल मॅट्रिक्स मध्ये जी पोर साईज आहे ही पूर्णपणे युनिफॉर्म आहे, कारण युनिफॉर्म असली तर आपल्याला सेपरेशन लवकर मिळणार आहे. त्यानंतर जे जेल यूज करणार आहे त्याची पार्टिकल साईज ही सुद्धा युनिफॉर्म पाहिजे. आणि जे जेल आहेत हे पूर्णपणे मेकॅनिकली स्टेबल पाहिजे. म्हणजे हीट झाली तरी पण ती स्टेबल पाहिजे, कमी हीट असली तरी पण स्टेबल पाहिजे, थर्मोडायनॅमिकली बोलतो आपण त्याला. तर हे पूर्णपणे आपल्याला स्टेबल मिळणार आहेत. तर हा झाला आपला मित्रांनो सेकंड पॉइंट. त्यानंतरचा चौथं जी प्रॉपर्टीज आहे, दी अमाऊंट ऑफ आयोनिक ग्रुप इन द जेल शुड बी लेस. म्हणजे आयोनिक ग्रुप जे असतात जेलमधले, याची जी अमाऊंट आहे हे खूप कमी प्रमाणात पाहिजे. कारण की आयोनिक ग्रुप जेवढे कमी तेवढीच सेपरेशन आपल्याला फास्ट मिळणार आहे. आयोनिक ग्रुप जेवढे जास्त असतील तेवढे आपल्याला सेपरेशन ही कमी मिळणार आहे. म्हणून आपल्याला मेन जी थीम आहे, मेन जो पॉइंट आहे हा आपल्याला सेपरेशनसाठीच आहे. आणि जर सेपरेशन आपल्याला पाहिजे असेल प्रॉपर पद्धतीने, तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आयोनिक ग्रुप आपल्या जेलमध्ये खूप कमी प्रमाणात पाहिजे. आणि लास्ट जी प्रॉपर्टीज आहे जेलबद्दलची, तर त्याची स्वेलिंग जी ॲबिलिटी आहे, जेलची स्वेलिंग ॲबिलिटी ही कमी पाहिजे. जेवढी स्वेलिंग ॲबिलिटी किंवा स्वेलिंग प्रॉपर्टी कमी असेल, त्यामुळे
पॅक जो आपला कॉलम जो पॅक होणार आहे हा इव्हन पॅक होणार आहे, म्हणजे एकसारखा पॅक होणार आहे. आणि त्यामुळे जो फ्लो आहे, जेलचा जो फ्लो होणार आहे, तर तो कॉलमच्या बाहेर निघणार नाही, एकसारखा फ्लो राहील. आता आपण बघितलं की जेलच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत आपण त्या बघितल्या. पण जो स्टेशनरी पेज म्हणून आपण जेल यूज करणार आहे त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. त्यामध्ये जवळपास बघितले तर 5 प्रकारचे जेल्स आपल्याकडे मोस्टली यूज केले जातात. पहिलं आहे डेक्स्ट्रान जेल, अगारोज, पॉलीॲक्रिलामाइड, पॉलीॲक्रिल मॉर्फिन पण आहे आणि पॉलीस्टायरिन्स पण आहे. आता याचं जे मार्केटेड नेम आहे किंवा ट्रेड नेम आहे डेक्स्ट्रानचा सेपाडेक्स आहे. अगरोजलाच बोलल्या जातो, सेफारोज बोलल्या जातो किंवा बायोजेल ए म्हणून सुद्धा याला मार्केटमध्ये ओळखलं जातं. पॉलीॲक्रिलामाइड जे आहे त्याला बायोजेल पी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पॉलीॲक्रिल मॉर्फिनला एन्झोकराईल जेल बोललं जातं आणि पॉलीस्टायरिन जे आहे त्याला बायो बिड्स एस ह्या नावाने ट्रेड नेम त्याचं फेमस आहे. तर जरा वन बाय वन आपण समजून घेऊ. टाइप्स ऑफ जेल मधला पहिला जो जेल आहे त्याचा आहे डेक्स्ट्रान. तर डेक्स्ट्रान जो आहे हा आपल्याला कशा प्रकारे मिळाला, तर जर पॉलीसॅकराइड्स डेक्स्ट्रान ची इपिक्लोराइडिन सोबत जेव्हा क्रॉस लिंकिंग होती त्यावेळेस आपल्याला डेक्स्ट्रान जेल हा ऑप्टेन होतो. मग जेव्हा पॉलीसॅकराइड डेक्स्ट्रान जो आहे इपिक्लोराइडिन मध्ये, तर हा इपिक्लोराइडिन टाकल्यामुळे तिथे होणार काय की हा पहिले जो असतो डेक्स्ट्रान हा वॉटर सोल्युबल असतो. जसं इपिक्लोराइडिन सोबत झाला तो वॉटर इनसोल्युबल झाला. मग आता जसं वॉटर इनसोल्युबल जरी झाला पण याची एक प्रॉपर्टीज आहे. वॉटर इनसोल्युबल असताना देखील हा हायड्रोफिलिकचं त्याचं नेचर दाखवतो किंवा तो रिटेन काय ठेवतो, हायड्रोफिलिक प्रॉपर्टीज त्याचे ही रिटेन ठेवतो. बरं, आता हे रिटेन ठेवल्यामुळे झालं काय की जे जेल आहे ते लवकर आपल्याला स्वेल झालं, रॅपिड मध्ये त्याची स्वेलिंग झाली. आणि जशी आपल्याला रॅपिड स्वेलिंग झाली ॲक्युअस मीडियम मध्ये, जे आपल्याला जेल फॉर्म जो होणार आहे हे कशासाठी सुटेबल आहे की जेल फिल्ट्रेशन क्रोमॅटोग्राफी. तर आपण मी जेव्हा सुरुवातीला सांगितलं ह्या ज्या टेक्निक आहेत हे दोन क्रोमॅटोग्राफी आहेत. एक आहे जेल फिल्ट्रेशन क्रोमॅटोग्राफी आणि दुसरी आहे जेल परमेशन क्रोमॅटोग्राफी. ज्या ठिकाणी ॲक्वियस मिडियम यूज होतो त्या ठिकाणी आपण बोलल्या जातो जेल फिल्ट्रेशन क्रोमॅटोग्राफी. म्हणजे हायड्रोफिलिक प्रॉपर्टी रिटर्न आहे त्यामुळे रॅपिड मध्ये होणार ॲक्वियस फॉर्म मध्ये. आणि त्यासाठी मग आपल्याला हा जेल सगळ्यात जास्त यूज होतो. मग जर आपण बघितलं, हे झालं आपला पहिला जेल. त्याच्यामध्ये दुसरा जो सेकंड जेल जो आहे तो काय सांगणार आपल्याला, जेवढे जास्त इपिक्लोरहायड्रिन, हाय पर्सेंटेज ऑफ इपिक्लोरहायड्रिन जर असले तर होणार काय आहे, क्रॉस लिंकिंग जी आहे ही आणखीन जास्त होणार आहे, फास्ट मध्ये होणार आहे. जेवढे जास्त इपिक्लोरहायड्रिन तेवढी जास्त क्रॉस लिंकिंग होणार कशासोबत, याच्यासोबत, राईट. आणि त्यामुळे होणार काय, प्रोड्युसेस जेल विथ अ स्मॉल पोर साईज. इपिक्लोरहायड्रिनचं पर्सेंटेज आहे त्यामुळे त्याचं क्रॉस लिंकिंग सुद्धा हाय होणार. आणि त्याचा रिझल्ट आपल्याला काय मिळणार आहे, जेल जे फॉर्म भेटणार आहे आपल्याला, जे जेल भेटणार आहे डेस्ट्रॉन जेल, ते आपल्याला स्मॉल पोर साईजचं भेटणार आहे. त्याचं व्हाईस वर्ष जर आपण बघितलं, लोअर पर्सेंटेज, कशाचं पर्सेंटेज, इपिक्लोरहायड्रिनचं पर्सेंटेज जर लो असलं तर क्रॉस लिंकिंग पण कमीच होणार आहे. आणि क्रॉस लिंकिंग जर कमी झाली तर जे पोर साईज आहे ते आपल्याला इथं कमी दिसायला मिळतात. मग आता याचे जे प्रॉपर्टीज आहे किंवा याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे मार्केटमधल्या सॅपॅडेक्सच्या, तर ते काय सांगतं, हायली स्टेबल जेल आहे. या पूर्ण जेलमध्ये सर्वात स्टेबल जर कुठला असेल तर तो आपला आहे सॅपॅडेक्स जेल किंवा अगारोज जेल, आपलं डेक्स्ट्रॉन जेल. त्याच्यानंतर तर कुठल्या पीएचला स्टेबल आहे, 2 ते 12 जो पीएच आहे याच्यामध्ये हा सर्वात जास्त स्टेबल आहे. फ्री फ्रॉम आयन्स, मी मगाशी तुम्हाला बोललो आपला जे जेल्स आहे हे पूर्णपणे फ्री फ्रॉम पाहिजे. कारण की सेपरेशनसाठी आपल्याला आयन्स जेवढे कमी असतील तेवढं आपल्याला सेपरेशन फास्ट मिळणार आहे. आणि रिक्वायर्ड बॅक्टेरियासिडल ऍक्शन आपल्याला त्यापासून मिळणार आहे. म्हणजे हा झाला आपला पहिला. त्यानंतर जो सेकंड जेल यूज करणार ज्याला बोलला जातो आपण अगारोज जेल. आता अगारोज जेल जो फॉर्म झाला तो आपल्याला अगारपासून मिळाला. आता अगरचं नेचर काय आहे, अगार्स आर दी linear polysaccharide consisting of altering residues of dextrogalactose and anhydrogalactose units. म्हणजेच काय आपल्याला सिंपल आहे, जो रेसिड्यूज आहे, कशाचा रेसिड्यूज, डेस्ट्रोगॅलॅक्टोजचा आणि अनहायड्रोगॅलॅक्टोज युनिटचा, याचा जो रेसिड्यूज आहे हा पॉलिसॅकराइड्स पासून बनलेला आहे ना अगार, त्याच्यामुळे हे लिनियर फॉर्म मध्ये बनतं आपल्याला. मग दिअर चेकिंग प्रॉपर्टीज, मग ह्या दोघांमध्ये डेस्ट्रोगॅलॅक्टोज आणि अनहायड्रोगॅलॅक्टोज युनिट्स मध्ये, अनहायड्रो गॅलॅक्टोज मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होते.
आणि हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म झाली की त्यामुळे ह्या आगारला म्हणजे अगरोस जेलला एक जेलिंग प्रॉपर्टीज येते. मग हे दोघांचे असू देत, आयदर इंटर मोलिक्युलर असू देत किंवा इंट्रा मोलिक्युलर असू देत, ह्या दोघांचे पण हायड्रोजन बॉन्डिंग बनणार. आणि हायड्रोजन बॉन्डिंग जेवढी जास्त स्ट्रॉंग तेवढी जेलची प्रॉपर्टी स्ट्रॉंग बनल्या जाते, जेलची प्रॉपर्टीज आपल्याला चांगली दिसते. बरोबर. जर आपण कम्पॅरिझन जर केलं डेक्स्ट्रान जेल, म्हणजे पहिला जे जेल यूज केलं ते होतं आपला डेक्स्ट्रान जेल. डेक्स्ट्रान जेलच्या तुलनेमध्ये आज आपल्याला अगोरोस जेलची जी पोरोसिटी आहे ही आपल्याला जास्त बघायला मिळते. म्हणजे डेक्स्ट्रान जेल पेक्षाही जास्त आपल्याला पोरोसिटी कशी मिळणार आहे, अगोरोस जेलची. म्हणून आपण इथं सुद्धा अगोरोस जेल आपला यूज करू शकतो. मग हे झालं आपलं दुसरं. मग आता याच्या सुद्धा काही प्रॉपर्टीज आहे कशाच्या, अगरोस जेलच्या. तो आपल्याला 50 डिग्री सेंटीग्रेड मध्ये डिझॉल्व्ह होताना दिसतो. म्हणजे जर आपल्याकडे टेम्परेचर 50 डिग्री सेंटीग्रेड आणि त्याच्या पुढे जर असेल तरच हा आपल्याला त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होताना दिसतो. आणि हे टेम्परेचर आपलं जर कमी झालं, म्हणजे जर आपण बघितलं की 40 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली जर टेम्परेचर आलं तर आपला हा जो जेल आहे हा पूर्णपणे इन्सोल्युबल असतो. आणि जर आपण याला फ्रीजिंग केलं तर हे जेलच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या पूर्णपणे डिस्ट्रॉईज होतील. म्हणजे फ्रीजिंग म्हणजे काय, कमी टेम्परेचर जर आपण ठेवलं तर जेलच्या प्रॉपर्टीज डिस्टर्ब होणार आहे, डिस्ट्रॉईज होणार आहे, पूर्णपणे कोलॅप्स होऊन जातील. म्हणून जर आपल्याला हे सोल्युबल करायचं असेल तर 50 डिग्रीच्या वरती टेम्परेचर आपल्याला पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. आणि लास्ट जे आपल्याकडे जेल आहे त्याला बोललं जातं आपण पॉलीअक्रॅमाइड जेल. आता हे जे जेल आहेत ना हे कशापासून बनले, एक तर आहे त्याचं ऍक्रिलामाइड आणि मिथिलीन बीस अक्रिलामाइड, ह्या दोघांपासून आपल्याला ह्या दोघांचं पॉलिमरायझेशन होतं आणि त्याच्यापासून आपल्याला पॉलीअक्रॅमाइड जेल हे फॉर्म होतं. आता याचे वेगवेगळे जे मोनोमर्स आहे हे वेगवेगळ्या प्रपोर्शन मध्ये आपल्याला मिळाले.